नमस्कार, मी शामराव मोकाशी. हा व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा, तुम्हाला कायदा कळायला पाहिजे. हे पहा, आता सगळे ऑनलाईन दंड झालेले आहेत, चलन झालेले आहेत आणि आता तुमच्या गाडीवरती ड्रायव्हर जर दिला आजचीला आणि त्या ड्रायव्हरच्या हातून जरी काही दंड आला तर तो भरायचा आहे, कुणी मालकानंच भरायचा आहे. आता त्या ड्रायव्हरचा आणि त्या दंडाचा काही संबंध नाही. म्हणजे ज्याच्या नावावरती गाडी असते, ज्याच्या नावावरती वाहन असते, त्यानंच तो ऑनलाईननं दंड भरायचा, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ड्रायव्हरने आता काही चिंता करायची काही काम नाही. समजा एखाद्या माफियाकडे गाड्या रिक्षा आहेत, 5-50 परमिट ब्लॉक करून बँकेच्या वरून आणलेल्या चालवतात, तर जे ड्रायव्हरला आता काही दंड भरायचा काही संबंधच नाही ना. जेवढा ऑनलाईनचा चलन येईल तो त्याच्या खात्यावरती येतो आणि त्यानं त्याच्या रिक्षाचा फाईन भरायचा आहे. म्हणजे ड्रायव्हरला आता टेन्शन नाही. मग ह्या पर्यटक परवान्याच्या गाड्यासुद्धा ज्यांचे ड्रायव्हर आहेत, त्या ड्रायव्हरने दंड आला तर त्या ज्याच्या नावावर गाडी आहे त्यानंच तो ऑनलाईननं दंड भरायचा, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. ड्रायव्हरची दंडाची काहीही जबाबदारी नाही. ज्याच्या नावावरती वाहन त्यानं तो दंड भरायचा आहे, त्याचीच गाडी ती ब्लॉक होणार, हे मात्र विसरू नका. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा.